हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 4.2 बोली या पाठातील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. चिटचॅट सेक्शनमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस द फॉलोइंग इन युअर ग्रुप्स. खाली काही मुद्दे दिलेले आहेत, ते आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये डिस्कस करायचे आहेत. ए, व्हेरियस सोशल इव्हिल्स that exist in big cities, small towns, villages. सोशल इव्हिल्स म्हणजे काय तर सामाजिक दुष्कृत्ये. मोठे शहर, छोटे नगर किंवा गावांमध्ये अस्तित्वात असलेले जे काही सामाजिक दुष्कृत्य आहेत त्यांच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपण आता याचं उत्तर लिहू. वी कॅन सी मेनी सोशल इव्हिल्स एक्झिस्टिंग अराउंड अस. They get in the way of the country's growth and development and lead to a disturbance in the society. Some of the social issues that exist in the cities, small towns as well as villages are domestic violence. Domestic violence is any kind of aggressive or violent behavior towards one's wife or husband. Then female foeticide. Female foeticide is the termination of a pregnancy on the basis that the fetus is a female. It is one of the worst social evils that are prevalent in the cities, small towns and villages. Dowry system. Dowry is a condition that needs to be met for the wedding to take place. It refers to the goods, cash or property that is given by the bride's family to the bridegroom, his family or his relatives. Gender inequality. Gender inequality refers to the unequal treatment of people in different aspects, be it ethical, economic, social, emotional, legal, etc. There are a few social evils that are more common in the cities. Corruption, rapid urbanization, child labor. These social evils are common in cities due to a lot of population, fake and dishonest nature of some officials and improper treatment of children. Social evils that exist in small towns include poverty, illiteracy, child marriage, blind faith. A large section of the rural population lives in poverty. The literacy rate in the villages is quite low due to lack of proper educational facilities and awareness about the importance of education. Child marriage and blind faith are a lot more common in the villages because many peoples are illiterate. They simply follow traditions and customs without having any logical reasons for them. Most of the social evils are connected to each other and they need to be wiped out to create an advanced, peaceful and united society. Second activity, very few youngsters like to take up social work as a career. फारच थोडे तरुण असे असतात जे सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्य करिअर व्यवसाय म्हणून निवडतात. डिस्कस द रिझन्स वाय दे डू नॉट टेक इट अप सिरियसली. ते या व्यवसायाकडे का वळत नाही, या व्यवसायाकडे का गांभीर्यानं पाहत नाही, का गांभीर्याने घेत नाही, यावर आपल्याला याच्या कारणाची चर्चा करायची आहे. आन्सर, व्हेरी फ्यू यंगस्टर्स लाईक टू टेक अप सोशल वर्क ॲज अ करिअर बिकॉज. काय कारण याच्या मागचं? अनसर्टिनिटी ऑफ फ्युचर, की भविष्याची निश्चितता नसते. देन 24/7 वर्क, रात्रंदिवस मेहनत करावी लागते, काम करावं लागतं. नो फिक्स ड्युटी आवर्स अँड टाईम, की कामाचे तास हे फिक्स नसतात. नो फिक्स्ड इन्कम, एक फिक्स इन्कम नसते. नो सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट, की ते काम करत राहिलं तर पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. असे बरेचसे कारणं आहेत ज्याच्यामुळं हे तरुण मुलं सोशल वर्ककडे
वळत नाही, करिअर म्हणून ते घेत नाहीत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ॲडजेक्टिव्ज अँड सम ॲडवर्ब्स कॅन बी यूज्ड इन 3 डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण आणि काही ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण, हे तीनही डिग्रीमध्ये म्हणजेच डिग्री ऑफ कम्पॅरिझनमध्ये वापरले जातात. पॉझिटिव्ह, फॉर एक्झाम्पल कोल्ड, टॉल, हेवी, फास्ट, ब्युटिफुल, लिटल, हे पॉझिटिव्हचे उदाहरणं आहेत. कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये पहा एक्झाम्पल, कोल्डर, टॉलर, हेवियर, फास्टर, मोर ब्युटिफुल, लेस. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एक्झाम्पल्स आहेत कोल्डेस्ट, टॉलेस्ट, हेविएस्ट, फास्टेस्ट, मोस्ट ब्युटिफुल, लिस्ट. आता एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, फिल इन द टेबल. खाली दिलेला टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि तो टेबल आहे पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्रीचा. तर पॉझिटिव्हमध्ये आपल्याला वर्ड देण्यात आलेला आहे सिम्पल. कम्पॅरेटिव्हमध्ये त्याचं होईल सिम्पलर आणि सुपरलेटिव्हमध्ये होईल सिम्पलेस्ट. सेकंड वर्ड देण्यात आलेला आहे कम्पॅरेटिव्हमध्ये प्रेटियर. प्रेटियर या शब्दाचा पॉझिटिव्ह होतो प्रेटी आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होईल प्रेटिएस्ट. तिसरा वर्ड देण्यात आलेला आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये डीपेस्ट. डीपेस्ट या वर्डचा पॉझिटिव्ह डिग्री होतं डीप आणि कम्पॅरेटिव्ह डिग्री डीपर. फोर्थ वर्ड पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये इंटेलिजंट. कम्पॅरेटिव्हमध्ये याचं होईल मोर इंटेलिजंट आणि सुपरलेटिव्हमध्ये होईल मोस्ट इंटेलिजंट. फिफ्थ वर्ड बेटर. बेटरचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होईल गुड आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होईल बेस्ट. सिक्स्थ वर्ड आहे मोस्ट अफेक्शनेट. याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होते अफेक्शनेट, कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर अफेक्शनेट. सेवन्थ वर्ड आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये यंग. यंग, कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याचं होईल यंगर आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये यंगेस्ट. एट्थ वर्ड आहे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये नियरर. त्याचं पॉझिटिव्ह होते नियर आणि सुपरलेटिव्ह होते नियरेस्ट. नाइन्थ वर्ड आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये क्विकेस्ट. तर क्विकेस्टचं पॉझिटिव्ह होईल क्विक आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये होईल क्विकर. टेन्थ वर्ड आहे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट. आता मोस्टचं पॉझिटिव्ह होईल मच किंवा मेनी आणि कम्पॅरेटिव्हमध्ये होईल मोर. सेकंड ॲक्टिव्हिटी, पिक आउट हिंदी वर्ड्स यूज्ड इन द स्टोरी रिटन इन इंग्लिश. गिव देअर इंग्लिश अल्टरनेटिव्ह. भोली या स्टोरीमध्ये काही इंग्रजीत लिहिलेले हिंदी शब्द आहेत आणि त्यांचे पर्यायी इंग्रजी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. एक आपल्याला करून दिलेलं आहे. एक वर्ड वापरण्यात आलेला आहे भोली. भोलीला इंग्लिशमध्ये म्हणतात सिम्पल्टन. सेकंड वर्ड आहे नंबरदार. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रेव्हेन्यू ऑफिशियल. थर्ड वर्ड आहे सिनेमा. याचा अर्थ मूवी. फोर्थ वर्ड आहे पिताजी मीन्स फादर. फिफ्थ वर्ड आहे इज्जत मीन्स इन इंग्लिश रिस्पेक्ट. थर्ड ॲक्टिव्हिटी, राईट 3 ॲडव्हान्टेजेस अँड 3 ड्रॉबॅक्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या गोष्टींचे 3 ॲडव्हान्टेजेस म्हणजे 3 फायदे आणि 3 ड्रॉबॅक्स म्हणजे 3 दोष लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे सिटी लाईफ. सिटी लाईफचे ॲडव्हान्टेजेस आहेत रिच ॲम्युनिटीज, ॲम्पल जॉब अपॉर्च्युनिटीज, गुड ट्रान्सपोर्टेशन. ड्रॉबॅक्स आहेत फास्ट लाईफ, एक्स्ट्रीमली कंजेस्टेड, एअर वॉटर नॉईज हार्मफुल पोल्युशन. नंतर आहे विलेज लाईफ. ॲडव्हान्टेजेस पीसफुल एन्व्हायरमेंट,
फॉलो ट्रॅडिशन अँड कल्चर, एन्जॉय ब्युटी ऑफ नेचर. ड्रॉबॅक्स आहेत मिस द कन्व्हिनियन्सेस अँड अपॉर्च्युनिटीज ऑफ लाईफ, इग्नोरन्स, प्रिजुडाईस अँड नॅरोनेस, ब्लाइंड फेथ्स, सुपरस्टिशन्स. या ठिकाणी आपली ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.